शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंवरती मनी लॉन्ड्रिंगचा आरोप केलेला आहे। भाजपचे खासदार किरीट सोमय्या यांनी हा घणाघाती आरोप केलेला आहे। उद्धव ठाकरे करतात मनी लॉन्ड्रिंग असं म्हणणं आहे भाजप खासदार किरीट सोमय्यांचं। उद्धव ठाकरेंनी 7 कंपन्यांबाबत खुलासा करावा। माझे 15 वर्षातले पैशांचे व्यवहार मी समोर ठेवलेले आहेत। माझी सर्व कागदपत्र लोकांसाठी खुली आहेत। मात्र उद्धव ठाकरेंनी त्यांच्या या 7 कंपन्यांसोबतच्या व्यवहाराबाबत उत्तर द्यावं असं आव्हान भाजप खासदार किरीट सोमय्या यांनी केलंय। पारदर्शकतेवर बोलताय, आता तुम्ही उत्तर द्या असं आव्हान त्यांनी दिलेलं आहे। ये 7 कंपनियों के बारे में भी उद्धव ठाकरे जी स्पष्टता करे। ये जो 7 कंपनियां हैं, जगमंदिरी, किम इलेक्ट्रॉनिक, जेपीके ट्रेडिंग, लक्सस इंफोटेक, रिगल गोल्ड ट्रेडिंग, वैनगार्ड ज्वेल्स, यशवी ज्वेल्स, इनमें से 2 कंपनी पर सेबी की पाबंदी है और 2 कंपनियां जिसमें छगन भुजबल ने उन कंपनियों के थ्रू मनी लॉन्ड्रिंग किया था। क्या उद्धव जी बताएंगे कि इन 7 कंपनियों में शिवसेना के कौन से नेता के आर्थिक व्यवहार हुए हैं? पारदर्शिकता ना, तो किरीट सोमय्या ने पारदर्शिकता सभी चोपड़े रख दिए, प्रतिज्ञा ले ली। अब आपकी बारी है, आप आपके सब चोपड़े रखो जनता के सामने। किसका ये सारे प्रकल्प है, किसकी इस प्रकार की बोगस कंपनियां है, किसने इन प्रकार की कंपनियों का मनी लॉन्ड्रिंग के लिए उपयोग किया है और कौन से आपके महान नेता ने इन 7 कंपनियों के साथ में आर्थिक व्यवहार की है, मनी लॉन्ड्रिंग किया है। किरीट सोमय्यांनी मनी लॉन्ड्रिंग केल्याचा आरोप केलाय, त्याची लिस्ट देखील त्यांनी प्रसिद्ध केली आहे। सोमय्यांचा आरोप आहे की यापैकी 2 कंपन्यांवर सेबीने बंदी देखील घातली आहे। उद्धव ठाकरेंकडून याबाबत खुलासा करण्याची मागणी त्यांनी केली आहे। या कंपन्यांची नावं जाणून घेऊयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। जगमंदिरी फिन वेस्ट प्राइवेट लिमिटेड, किम इलेक्ट्रॉनिक्स इंडस्ट्रीज, जेपीके ट्रेडिंग इंडिया प्राइवेट लिमिटेड, लेक्सस इन्फोटेक लिमिटेड, रेगाल गोल्ड ट्रेडिंग कंपनी प्राइवेट लिमिटेड, वैनगार्ड ज्वेल्स लिमिटेड, एसव्ही ज्वेल्स लिमिटेड ही या कंपन्यांची नावं आहेत। आपण याविषयी अधिक जाणून घेऊयात। आपले इनपुट एडिटर मयांक भागवत आपल्या सोबत आहेत। मयांक, काही दिवसांपूर्वी याच आपल्या जय महाराष्ट्राच्या न्यूजरूम मध्ये सुद्धा किरीट सोमय्यांनी हलकीशी एक चुणूक दाखवली होती की कुठलं काय इकडनं मनी लॉन्ड्रिंग होतंय, कलकत्त्याचा काय सहभाग आहे असं त्यांनी फक्त चुणूक दाखवली होती। आज त्यांनी थेट आरोप केलेला आहे। काय सांगशील याबद्दल? प्रसन्न, किरीट सोमय्यांनी आरोप आता थेट उद्धव ठाकरेंवरती केलेले आहेत आणि मनी लॉन्ड्रिंगच्या या संपूर्ण प्रकरणामध्ये या 7 कंपन्यांची जी नावं त्यांनी घेतली, ह्या कंपन्यांमध्ये उद्धव ठाकरे आणि शिवसेना नेत्यांनी मनी लॉन्ड्रिंग केलं का नाही हा एक मुद्दा तुम्ही सगळ्यात समोर ठेवा आणि तुमचा जो पारदर्शक कारभार तुम्ही म्हणता तर याची माहिती तुम्ही समोर ठेवा असं खुलं आव्हान थेट किरीट सोमय्या यांनी उद्धव ठाकरेंना दिलेलं आहे। या आधी जर पाहिलं तर भाजप शिवसेना युती जेव्हा तुटली नव्हती तेव्हा जो एक प्रचार सुरू करण्यात आला होता त्यामध्ये किरीट सोमय्यांकडून मातोश्री वरती आरोप करण्यात आले। मग ते मुंबई महानगरपालिकेच्या भ्रष्टाचाराच्या बाबत करण्यात आले, बँड्रातला बॉस म्हणण्यात आलं, माफियांचा एक अड्डा असं देखील म्हणण्यात आलं। मात्र आता जो किरीट सोमय्यांनी या पत्रामार्फत जो आरोप केलेला आहे आणि ज्या 7 कंपन्यांची नावं आता आपण दाखवली, या 7 कंपन्यांमधनं थेट तुम्ही कुठेतरी मनी लॉन्ड्रिंग करता। उद्धव ठाकरे आणि शिवसेनेचे नेते हे या 7 कंपन्यांमध्ये मनी लॉन्ड्रिंग करतात असा एवढा मोठा आरोप आता शिवसेनेच्या नेतृत्वावरती त्यांनी लावलेला आहे। त्यामुळे शिवसेनेच्या नेत्यांशी आमचं बोलणं झालं। शिवसेनेचे नेते पहिल्यांदा या मुद्द्यावरती प्रतिक्रिया द्यायला तयार झाले होते, मात्र अचानक आता शिवसेनेच्या नेत्यांची प्रतिक्रिया बदललेली आहे। किरीट सोमय्यांच्या आरोपांना थेट उद्धव ठाकरेच उत्तर देतील अशी सध्या भूमिका शिवसेनेच्या नेत्यांनी घेतलेली आहे, प्रवक्त्यांनी घेतली आहे। आरोप प्रसन्न अत्यंत मोठा आहे कारण मनी लॉन्ड्रिंग उद्धव ठाकरे करतात, शिवसेना नेते करतात आणि या 7 कंपन्यांमधून करतात हा आरोप किरीट सोमय्यांनी केला।
मयांक, या कंपन्यांशी उद्धव ठाकरेंचा संबंध नेमका कशा प्रकारे आहे? ते डायरेक्टर बोर्डावरती आहेत का? ते प्रमोटर आहेत का कंपन्यांचे, किंवा त्यांचे शेअर्स त्या उद्धव ठाकरेंकडे आहे का? कोणता मुद्दा असा लावून धरतायत किरीट सोमय्या ज्यामुळे शिवसेना कदाचित अडचणीत येऊ शकते? प्रसन्न, आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे किरीट सोमय्या जेव्हा एखादा मुद्दा लावून धरतात तेव्हा किरीट सोमय्या कागदपत्रांच्या शिवाय बोलत नाहीत. ज्या अर्थी त्यांनी 7 कंपन्यांची नावं घेतलेली आहेत त्या अर्थी किरीट सोमय्यांनी या संपूर्ण प्रकरणामध्ये काहीतरी अभ्यास केलेला असणार, काहीतरी कागदपत्र किरीट सोमय्यांकडे असतील. आता त्यांनी हा प्रश्न विचारलेला आहे आणि खुलं आव्हान आपण म्हणतोय की उद्धव ठाकरेंना दिलेलं आहे. या 7 कंपन्यांमध्ये तुमचा पैसा आहे का? या 7 कंपन्यांच्या मार्फत तुम्ही मनी लॉन्ड्रिंग करता का? याचं उत्तर मला द्या. आणि फक्त तुम्हीच नाही तर शिवसेनेच्या नेत्यांच्या मार्फत देखील या 7 कंपन्यांचा मनी लॉन्ड्रिंग साठी वापर होतो, याचं उत्तर मला द्या, असा त्यांनी प्रश्न विचारलेला आहे. याचा अर्थ शिवसेनेकडून त्यांची भूमिका काय येते, शिवसेना या आरोपांना काय प्रत्युत्तर देते, त्याच्यावरती बहुधा किरीट सोमय्या आपली पुढची पावलं जी आहेत ती उचलतील. सध्या त्यांनी याच्याबद्दल कोणताही आरोप केलेला नाही की या कंपन्यांमध्ये त्यांचा डायरेक्टर बोर्डावरती पैसे आहेत किंवा त्यांचे शेअर्स आहेत. फक्त त्यांनी एवढं म्हटलंय की या 7 कंपन्यांच्या मार्फत मनी लॉन्ड्रिंग होतं. तुम्ही सांगा की या 7 कंपन्यांच्या मार्फत मनी लॉन्ड्रिंग होतं का नाही, आव्हान तुम्हाला. मयांक, जे टायमिंग साधलेलं आहे किरीट सोमय्यांनी, आता फक्त शेवटचा आठवडा उरलेला आहे प्रचाराचा, आणि अशा वेळी किरीट सोमय्यांनी हे सगळे आरोप करायला सुरुवात केलेली आहे. आणि यावेळी पहिल्यांदा त्यांनी थेट उद्धव ठाकरे, मातोश्री आणि कंपन्यांची नावं सरळ जाहीरपणे घेतलेली आहेत. या टायमिंग बद्दल काय वाटतं? प्रसन्न, हे टायमिंग अत्यंत महत्वाचं आहे, कारण आता आपल्याला फक्त माहिती आहे की एकच आठवडा हा प्रचाराचा आहे. या आठवड्यानंतर प्रचाराचा धुरा मुंबई महानगरपालिकेचा संपून जाईल, कारण 21 तारखेला आपल्याला माहिती मुंबईमध्ये आपल्याला मतदान करायचं आहे. त्यामुळे या आठवड्यामध्ये आता ज्या 7 कंपन्यांच्या नावांवरून किरीट सोमय्यांनी थेट उद्धव ठाकरेंवरती हल्लाबोल केलाय आणि मनी लॉन्ड्रिंग मध्ये तुमचे हात आहेत अशा प्रकारचा आरोप आहे. त्यामुळे आता शिवसेनेच्या पक्ष नेतृत्वाला भाजपच्या या आरोपांचं उत्तर द्यावं लागेल आणि पुढच्या काही काळांमध्ये याच्यापेक्षाही आणखी आरोप किरीट सोमय्या त्यांच्याकडे असलेल्या कागदपत्रांच्या मार्फत करू शकतात. त्यामुळे ज्या प्रकारे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मुख्यमंत्र्यांवरती आरोप करत होते, इतर नेत्यांवरती, मोदींवरती आरोप करत होते, पंतप्रधानांवरती, आता कुठेतरी शिवसेनेला ह्या आरोपांचं देखील उत्तर द्यावं लागेल. नक्कीच मयांक, आता यामुळे ही धुळवड, आरोपांची धुळवड आणखी रंगणार हे उघड आहे. धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल मयांक. त्यामुळे किरीट सोमय्यांनी आता थेट ज्याच्यावरती आरोप करायचा त्यांचं नाव घेतलेलं आहे. आतापर्यंत किरीट सोमय्या फक्त बांद्र्यातला माफियागिरी, महापालिकेतली माफियागिरी म्हणत होते, पण आता त्यांनी थेट नाव घेतलेलं आहे उद्धव ठाकरे आणि त्यांच्या 7 कंपन्या. दरम्यान आता आपल्यासोबत आहेत शिवसेनेच्या नेत्या प्रवक्त्या मनीषा कायंदे. त्यांच्याकडे जाण्यापूर्वी आपण त्यांना ऐकूयात काय नेमकं म्हणतायत किरीट सोमय्या. मनीषाजी जरूर ऐका, बघूया. ये 7 कंपनियों के बारे में भी उद्धव ठाकरे जी स्पष्टता करे. ये जो 7 कंपनियां हैं, जगमंदिरी, किमी इलेक्ट्रॉनिक, जेपीके ट्रेडिंग, लक्सस इंफोटेक, रिगल गोल्ड ट्रेडिंग, वैनगार्ड ज्वेल्स, यशवी ज्वेल्स, इनमें से 2 कंपनी पर सेबी की पाबंदी है और 2 कंपनियां जिसमें छगन भुजबल ने उन कंपनियों के थ्रू मनी लॉन्ड्रिंग किया था. क्या उद्धव जी बताएंगे कि इन 7 कंपनियों में शिवसेना के कौन से नेता के आर्थिक व्यवहार हुए हैं? पारदर्शिकता ना, तो किरीट सोमय्या ने पारदर्शिकता सभी चोपड़े रख दिए, प्रतिज्ञा ले ली. अब आपकी बारी है, आप आपके सब चोपड़े रखो जनता के सामने. किसका ये सारे प्रकल्प है, किसकी इस प्रकार की बोगस कंपनियां है, किसने इन प्रकार की कंपनियों का मनी लॉन्ड्रिंग के लिए उपयोग किया है, और कौन से आपके महान नेता ने इन 7 कंपनियों के साथ में आर्थिक व्यवहार की है, मनी लॉन्ड्रिंग किया है.